नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कडकण्या बनवणार आहे। आषाढ महिना आला की काही ना काही तळण होतो, कोण गोड तळण करतं, कोण तिखट करतं। तर आज आपण कडकण्या करणार आहे। हे आपण गोड तळण करणार आहे। कडकण्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण। गव्हाचं पीठ घेतले, हे पीठ चाळून घेतले। या वाटीनं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि ही सेम वाटी आहे, अर्धी वाटी पिठी साखर घेतली। हे गोड तेल घेतले, मीठ, हळद आणि पाणी। हे बघा, असं मोठं ताट घ्यायचंय। याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ घालायचंय। हे गव्हाचं पीठ आपण रेग्युलर खायला दळून आणतो तेच पीठ आहे। आणि या पिठावरती पिठी साखर ही घालायची। सर्व पिठी साखर घालायची। तुम्हाला याच्यापेक्षा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण जास्त वाढवलं तरी चालेल। हे बघा, थोडीशी हळद घालायची याच्यामध्ये आणि अगदी थोडंसं मीठ घालायचंय, कारण आपण गोड पदार्थ करतोय। आणि याच्यावरती 2 चमचे तेल घालायचं। बघा, हे 2 चमचे तेल घातले। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतले। तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालत आपण हे पीठ मळून घ्यायचंय। एकदम पाणी अजिबात ओतू नका। हे बघा, असं करत आपण पीठ मळून घेणार आहे। थोडंसं असं पाणी घालतच आपण हे पीठ मळून घ्यायचंय। हे बघा, आपण असं पीठ मळून घेतले। हे बघा, एवढं घट्ट आहे पीठ। जास्त पातळ पीठ मळायचं नाही, कारण आपण कडकण्या करणार आहे। आपल्याला कडकण्या करण्यासाठी घट्टच पीठ हवं असतं। जर पीठ एकदम मऊ असं पातळ तिंबलं तर तुमचं जे आपण कडकण्या करणार आहे त्या अजिबात व्यवस्थित होणार नाही। बघा, असं घट्ट पीठ हवं असतं कडकण्यासाठी। आणि 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्याच्यामध्ये हे बघा एवढं पाव ग्लास पाणी राहिले। चांगलं आपण घट्टसर असं हे मळून घेतले। हे बघा, मी पोळपाट घेतलाय। तुम्हाला कट्ट्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही कट्ट्यावरही लाटू शकता। तर आपण कडकण्या करायला घेऊया। बघा, मी एवढंसं पीठ घेतले। जेवढ्या आपल्याला कडकण्या करायच्या छोट्या मोठ्या त्या आकारात करायच्या। बघा, अशी गोल गोळी करायची आणि पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचंय। बघा, असं पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आणि हे लाटायचं। पहिल्याच वेळेला फक्त तेल लावायचंय, नंतर तेल नाही लावलं तर चालते। आणि असे पातळ लाटून घ्यायचे पुरी। कडकण्या म्हटलं की एकदम पातळ अशा असतात। बघा, असे पातळ एकदम लाटून घ्यायचे। जाड अजिबात करू नका। जाड झाले तर तुमच्या ज्या ही आहेत कडकण्या त्या फुगतील, जाड असतील तर। जेवढ्या पातळ असतील तेवढ्या फुगत नाहीत। हे बघा, असं लाटून घ्यायचंय। तुम्हाला दाखवते।
हे बघा किती पातळ झाली. अशा कडकण्या करून घ्यायच्यात आपल्याला आणि काटेरी चमच्याने असे त्यांना होल करून घ्यायचे, म्हणजे ते अजिबात फुगणार नाहीत. 2-3 अजून अशाच लाटून घेणार आहे मी. आपण 2-3 कडकण्या लाटून घेतले. आता आपण गॅस चालू करून घेऊया. सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती असा पॅन ठेवायचा. तुम्ही कढई काही असेल ती ठेवलं तरी चालेल, कारण आपल्याला हे तळून घ्यायचंय. त्याच्यामध्ये तेल घालूया. जेवढं आपलं तळण आहे तेवढंच तेल घालायचं. आता हे तेल आपण गरम होऊ द्यायचंय. हे बघा हे तेल आपलं गरम झालंय. आपण गॅस आता मध्यम आचेवर केलाय, म्हणजे जास्त छोटी नाही आणि मोठी नाही. तर याच्यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकून बघू. हे बघा आपलं तेल गरम झाले. याच्यामध्ये हे आपण केलेले हे सोडायचे असे. आपण जिथं तिथं असं चमच्याने होल केले, त्याच्यामुळे हे एवढं फुगत नाही. आपल्याला एकदम कडक अशा कडकण्या तळून घ्यायचे. तर आपण गॅस मोठा करूया. मध्येच आपण थोडा वेळ गॅस कमी ठेवला होता, मध्यम आचेवर होता. आता मोठा केलाय. बघा ही लाल दिसायला. आता आपण याचं गॅस कमी करूया. आपल्याला कमी जास्त गॅस करतच हे भाजून घ्यायचंय किंवा हे तळून घ्यायचंय. आपण गव्हाच्या पिठाच्या ह्या कडकण्या केलेत, त्यामुळे एकदम खमंग अशा होणार आहेत. हे बघा ही अशी भाजून घ्यायची. आता ही काढून घेऊया आपण, कारण ही बाहेर काढली की थंड झाली की आपोआप कडकपणा येतो याला. आपण याच्यामध्ये जी साखर घातलेली आहे त्याच्यामुळे त्याला कडकपणा येतो. हे बघा अशा कडकण्या करून घ्यायचे. आपण दुसरी कडकण्या सोडूया. सोडताना मात्र सावकाश सोडायचंय, तेल अंगावर उडण्याची भीती असते. एकदम पातळ असल्यामुळे हे पटकन असे भाजते. एकदम मोठ्या गॅसवर याला तळून घ्यायचं नाही. कमी जास्त गॅस करतच हे भाजून तळून घ्यायचंय. बघा ही आपली तळून झाली. तर बाकीच्या कडकण्या अजून आपण अशाच करून घेणार आहे. राहिलेल्या सर्व आपण करून घेणार आहे कडकण्या. हे बघा आपल्या सर्व कडकण्या करून तयार आहेत.
हे बघा किती छान झाले, एकदम मस्त असे झाले। हे बघा, जेव्हा आपण तळण तळतो त्यावेळेला आपल्याला वाटतं की ही मऊ आहे, नम पडणार आहे किंवा मऊ पडणार आहे असं काही वाटतं, पण बाहेर काढली की ही हे बघा असं कुरकुरीत होते, कडकडीत होते, खूप छान आहे, कडकण्या होतात आणि भरपूर येतात, टेस्टीही लागते। जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ही आहे अशा राहतात, अजिबात खराब होत नाहीत। तर ह्या कडकण्या तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशा वाटल्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मी हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।